ओपनिंग जोड़ी मैदान पर आ चुकी है। स्ट्राइक पर बल्लेबाज है सिद्धेश और नॉन स्ट्राइकर एंड पर है सचित। नॉन स्ट्राइकर एंड पर सचित सावंत और अंपायर का इशारा खेल की शुरुआत होने का। और खिंडीर बॉयज चैंप क्रिकेट टीम के ओर से जो कि खिंडीर बॉयज क्रिकेट टीम फील्डिंग में और पहला ओवर लेकर पावर प्ले का सही गेंदबाजी के लिए सही परब अपने बॉलिंग बार पर पहले गेंद इस बार थोड़ा सा हवा में मार बैठे, देखना होगा मौका बनेगा मिड ऑफ। ओहो, कैच छूटा। एक आसान सा मौका निकला था पहली गेंद पर मिड ऑफ पर, लेकिन कैच को पकड़ नहीं पाए और सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर मैच फिक्सिंग कारापुर क्रिकेट टीम का। बल्लेबाजी मैदान पर करती हुई मैच फिक्सिंग वाटाडेव कारापुर क्रिकेट टीम। थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन मैदान पर। सामने सचित सावंत जो स्ट्राइक पर टीम के विकेट कीपर बैटर और साई अपने बॉलिंग बार पर। बैकफुट पर कट किया, बहुत बेहतरीन स्क्वायर कट किया खूबसूरती के साथ कवर पॉइंट बाउंड्री पर। खिंडीर बॉयज मोरजिम चैंप्स 2025 का पहला चौका निकलता हुआ सचित सावंत के बल्ले से 4 रन के लिए। बैकफुट पर बेहतरीन स्क्वायर कट किया खूबसूरती के साथ कवर पॉइंट बाउंड्री पर। ये बड़ा टोटल 5 पर। साई अपने बॉलिंग बार पर। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, कम बैक किया। पहली गेंद पर लगभग सफलता थी, फील्डिंग ने साथ नहीं दिया। दूसरी गेंद पर छोटी गेंद बैकफुट पर कट किया कवर पॉइंट पर, लेकिन आने वाली पिछली गेंद पर लगभग बल्लेबाज को बीट किया था। कोई नुकसान नहीं, कोई रन का खतरा नहीं हुआ और इसे भी स्कोर बोर्ड पर रुका हुआ टोटल 5 पर बिना किसी नुकसान से। सिद्धेश मेंडकुरकर और उन्हीं के साथ सचित सावंत ये जोड़ी मैदान पर बल्लेबाजी करती हुई टॉस हारने के बाद। छोटी गेंद इस बार देखना होगा, खेलना चाहते थे भीतरी किनारा, विकेट कीपर ने कैच को पकड़ा, पहला विकेट चला गया। आउट होकर वापस सचित सावंत पहले विकेट के रूप में खुद के व्यक्तिगत 4 पर। टीम का स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। मैदान पर सचित सावंत के आउट होने के बाद एक अच्छा विकेट अच्छी गेंद पर सही अपने बॉलिंग बार पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए शुरू का 2 ओवर का पावर प्ले का खेल और एक चौथा ओवर रहेगा जो खिंडीर बॉयज चैंप ओवर रहेगा। 38 सर्कल के भीतर 5 गेंदबाज छोड़ा, इस बार जाने दिया ऑफ स्टंप पर। यह गेंद बल्ले को हटाया, गेंद के लाइन से गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। 2 फील्डर है बाहर, एक ऑन साइड पर जो वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर लगभग जो कि मिड विकेट पर, और दूसरा है डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला खिंडीर बॉयज क्रिकेट टीम का। एक बहुत ही शानदार आयोजन आदरणीय सर मंदार मोहन पोके और उनकी पूरी टीम के ओर से खेला। इस बार ऑफसाइड पर कवर पॉइंट पर फील्डर जब तक गेंद को उठाते फील्ड करते, थोड़ी सी मिस फील्डिंग मैदान पर। बहुत ही शानदार विकेट है, पिच क्यूरेटर ने काफी मेहनत करके ये विकेट बनाया है। आउटफील्ड बहुत अच्छा है, ग्रास है ओरिजिनल। और इसी बीच पहले ओवर का खेल समाप्त हुआ मैदान पर। सही पर एक सफलता दिलाते हुए अपने टीम को आउट होकर वापस 4 पर खुद के व्यक्तिगत सचित सावंत आ चुके नए बल्लेबाज सचिन गोवेकर खुद के व्यक्तिगत 1 पर, सामने सिद्धेश मेंडकुरकर 1 पर। और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर।
शुरुआत होती हुई सामने से दूर वाले छोर से और बॉलिंग मार पर आ चुके हैं प्रजय शेडगावकर। ओवर पिच गेंद एक लेफ्ट हैंड शॉट, बहुत ही बेहतरीन शॉट इस बार काउ कॉर्नर पर और गेंद निकली लगभग 4 रन के लिए। दूसरा चौका निकलता हुआ मैदान पर, बहुत ही शानदार शॉट। एक सिंगल के साथ उसके बाद एक चौका खुद के व्यक्तिगत 5 पर, नॉन स्ट्राइकर एंड पर सिद्धेश मेंढकुरकर 1 पर, एक मात्र विकेट। मैच फिक्सिंग वाटाडेव कारापुर क्रिकेट टीम जो बल्लेबाजी करती हुई 7 ओवर का मैच। फुल टॉस गेंद इस बार स्वीप किया खूबसूरती के साथ बैकवर्ड स्क्वायर लेग पर और एक चौका बैक टू बैक। दूसरा चौका लगता हुआ सचिन के बल्ले से गेंद चली गई 4 रन के लिए। स्कोर 2 अंकों में डबल फिगर में आगे बढ़ता हुआ। एक विकेट खोने के बाद मैच पिचिंग वाटाडू कारापुर क्रिकेट टीम बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए और स्कोर आगे बढ़ा टोटल 14 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ ऑनलाइन स्कोरिंग विघ्नेश प्रभु वो भी जुड़ चुके हैं। आगे निकले थे बड़े शॉट के लिए ऑप्टम से बाहर, गेंद वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक और सिंगल बढ़ गया अतिरिक्त स्कोर के खाते में। दूसरा ओवर जारी है मैच का, जो शुरू का 2 ओवर पावर प्ले का खेल। टेनिस क्रिकेट .in से जो दर्शक जुड़ चुके हैं इस खिंडीर बॉयज मोरजिम चैंप्स 2025 के साथ, आप सभी का स्वागत है। कमेंट्री बॉक्स में से गौरव सावंत और उनकी पूरी टीम, विघ्नेश प्रभु, कैमरामैन मिलन, प्रथमेश, जय, ये पूरी टीम जो कि जुड़ चुके हैं और अपने बॉलिंग मार पर प्रणय शेडगावकर इस ओवर को आगे बढ़ाते हुए सामने दूर वाले छोर से। बड़ा शॉट ओवर पेज गेंद पर, डीप कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। ओके लगते हुए थोड़ा सा महंगा साबित होता हुआ ओवर, जो शुरुआत बहुत अच्छी रही थी साई परब की, लेकिन ये ओवर कहीं ना कहीं रन बनते हुए मैदान पर। मैच फिक्सिंग वाटाडेव जो कि कारापुर क्रिकेट टीम की ओर से शफल होकर खेला। इस बार ऑन साइड पर मिड ऑन पर फील्डर रन के लिए आगे निकले थे, लेकिन जैसे ही देखा गेंद फील्डर गेंद पर हावी हो रहे, आपने बिल्कुल बढ़ते कदमों को रोका और वापस अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 2 ओवर शुरू में पावर प्ले, 5 गेंदबाज, चौथा ओवर और एक पावर प्ले का ओवर रहेगा। 7 ओवर का टोटल मैच खेला जाएगा। शॉर्ट आर्म पोल देखना होगा, क्या मौका बनेगा। लॉन्ग अप पर फील्डर और ठीक से अंदाजा नहीं लगा सके, शायद सूरज माथे पर, लेकिन ये बातें बिल्कुल नहीं होगी मैदान पर। आपको ये कैच तो लेना ही चाहिए था। तो अब तक की अगर फील्डिंग की बात अगर की जाए मैदान पर, जो कि 2 कैच अब तक छूटे हैं और दोनों लगभग आसान मौके थे और एक सिंगल, इसी बीच में थोड़ी सी परेशानी दिखाई देती हुई कुछ न कुछ फील्डर के साथ दिखाई देते हुए, और तब तक ले चलते हैं हमारे संदीप डीजे के साथ।
20 पर पहुंचा टोटल। ऑन साइड पर बहुत ही बेहतरीन, बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में स्क्वायर लेग सीमारेखा से बाहर सिक्सर। 6 रन के लिए, 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ा। 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 26 प्लस 1 विकेट, 26 रन 1 विकेट के नुकसान पर पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद डीजे पावर प्ले समाप्त हुआ। गेंदबाजी में परिवर्तन, फील्डिंग में परिवर्तन। राजेंद्र दाभोलकर उर्फ राजू वो आ चुके खुद का पहला ओवर लेकर। एक अच्छी शुरुआत सामने मैच फिक्सिंग वाटाडू कारापुर क्रिकेट टीम की। 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन 1 विकेट के नुकसान पर। अपने बॉलिंग मार्ग पर राजू और सामने सचिन गोवेकर। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद। अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते। एक अच्छी शुरुआत, एक फुलर लेन की गेंद और बल्लेबाजों को बिल्कुल मजबूर किया रक्षात्मक तरीके से खेलने के लिए। सामने गेंद को ड्राइव किया और अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते राजू दाभोलकर अपने बॉलिंग मार्ग पर। फील्डिंग में परिवर्तन हो चुका है पावर प्ले समाप्त होने के बाद। बैकफुट पर इस बार खेला गेंद को ऑन साइड पर डीप लॉन्ग ऑन पर। फील्डर जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल सचिन गोवेकर। और अब स्ट्राइक पर आते हुए सिद्धेश मेंढकुरकर एकमात्र विकेट सचित सावंत जो खुद के व्यक्तिगत 4 पर आउट होकर वापस। टोटल स्कोर टीम का तीसरा ओवर जारी है 27 लॉस ऑफ 1 विकेट। फिर से एक बार एक लगभग लोअर फुल टॉस ऑफ स्टंप पर हल्के से गेंद को ऑफ साइड पर खेला सिद्धेश मेंढकुरकर ने और फिर से एक बार सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। बिल्कुल अच्छी लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं राजू दाभोलकर। क्रिकेट का ढेर सारा अनुभव, लंबा सफर क्रिकेट का। और आने वाला ओवर होगा जो और एक पावर प्ले का चौथा ओवर। बड़ा शॉट इस बार लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, देखना होगा रोकते हैं या नहीं। गेंद निकली डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। डीजे रन मिलते हुए स्कोर के खाते में राजू दाभोलकर अपने बॉलिंग मार्ग पर। तो ये बहुत अच्छी गेंद, पुलर लेन की गेंद, एक लगभग वाइड यॉर्कर गेंद निकली विकेट के पर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ अच्छी वापसी करते हुए राजू दाभोलकर। आने वाला ओवर होगा चौथा ओवर और आपको पिंक कलर की गेंद दी जाएगी। ये जारी है जो कि तीसरा ओवर मैच का। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट, गेंद हवा में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर लेकिन थोड़ी आगे गिरी फील्डर के। जब तक गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। शुरू में ऐसा लगा फील्डर थोड़ा आगे आ रहे हैं लेकिन जैसे ही देखा गेंद दूर है, एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में खेला और एक ओवर का खेल समाप्त हुआ। यानी 3 ओवर का खेल समाप्त हुआ और तीसरे ओवर की समाप्ति के बाद एक ठीक ठाक बल्लेबाजी मैदान पर दिखाई देती हुई 33 लॉस ऑफ 1 विकेट 3 ओवर की समाप्ति के बाद। आने वाला ओवर होगा जो खिंडीर बॉयज चैंप मोरजिम का, जो कि और एक ओवर होगा 30 यार्ड सर्कल के भीतर जो कि सभी फील्डर हो गए। पिंक कलर की गेंद भी आपको दी जाएगी और देखना होगा गेंदबाजी में कौन आते हैं बॉलिंग मार पर। लेकिन फिलहाल कमेंट्री बॉक्स में आइए जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर। एक बिल्कुल शानदार जो कि आवाज, हाल ही में एक बड़ी प्रतियोगिता मूली चषक, उन्हीं के साथ एसके जॉगिंग, ये प्रतियोगिता के साथ ही जो आवाज जुड़ चुकी थी वो शाम कलंगुटकर। आइए जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर। आइए शाम, स्वागत है इस प्रतियोगिता में और अंपायर का भी इशारा हो चुका है पावर प्ले का।
Thank you, Ashok sir. Ping ball over. 33 for the loss of 1 wicket. Match fixing Watadev were invited to bat first by Kendir Boys Murjim. Sai Parab will be bowling this ping ball over. All the fielders inside the 30-yard ring. So that's the interesting factor as well. And let's see how much the match fixing Watadev can get from this particular over. Match coming up next. Naxar Boys to take on Dhruv Warriors Parsam. Requesting both the captains, please submit your lineups and please come for toss. Naxar Boys and Dhruv Warriors Parsam. Flat batted. Straight to the field. A chance of a run out. Oh, direct. It would have been gone for all money. But not to be. Siddesh Mendgurkar is still in the middle. Courtesy of a drop chance in that very first delivery of Sai Parab. That's big. And it's over the dugout for a maximum. Will be some kind of a busy outing as far as the ball boys are concerned to get those kind of deliveries. Dumba is also here. And Dumba is also wearing pink. Score moves on to 40 with that maximum. This time drilled over and another 6. 2 in a row. First one a short. It was banged in over the square leg boundary. Next one full and hit over the bowler's head. Over the long offside for a maximum. 2 in a row. Score moves to 46. So definitely on the charge. The match fixing Watadev. Showing his intentions pretty clear. Drop a chance early and the batsman will definitely have something to say about it. Standing deep in his race. This time bowled well. Chance? No, not quite. Not throwing it. Too many fielders were backing up, but didn't really had the intentions of throwing them. Single taken. Score moves on to 47. Match coming up next. Naxar Boys will take on Dhruv Warriors Parsam. Well, many bowlers will come and go, but Dhondu Thuraskar is a legend. I've seen him since very little with the leather ball cricket. Will be in action for the Naxar Boys very soon. Another hit. Another 6. And Dumba gets to work with that maximum, with that 50 up. For match fixing, Watadev. Score moves on to 53. Again, short arm jab. Third maximum of this particular over. So far has gone 20 runs of 5 deliveries. 1 delivery is still remaining in this ping ball over. Well, usually it's been said in leather ball cricket that ping ball swings a lot. But this time, this ball is been hit out and over. This time over covers. 1 bounce over the ropes for 4. So 24 runs coming from that over after completion of 4. It's 57. 57 for the loss of 1 after 4 overs. Match fixing Watadev. And we are done with all the power play overs. First 2 and now this ping ball over. That is also done as well. 57 for the loss of 1. Shenzhen bowling, it will be Raju Dabolkar.
Again in the bowling attack, 57 for the loss of 1 after completion of 4 overs. 3 more overs remaining, and definitely eyeing around 80-90. Match fixing, what a div. Oh, that's gone, it's out of here. To the opposite direction. This time over behind square. Wrong delivery on the leg stump and helped along nicely by Siddesh. Reverse sweep attempted but missed. Dot delivery. Kenny the boys, Morshim. Champs 2025 powered by Shri Mandar Mohan Poke, ex-Sarpanch and Punch member of the village Panchayat Morshim. Again, good delivery. This time hitting the toe end of the bat. Is he going to come back for the second? No. His partner was interested, but the batsman wasn't. Single taken, score moves to 64. With that single, all these games live on YouTube through tenniscricket.in. Gaurav Sawant and his team. Full toss. Miscued. Chance and gone. Taken at covers. Second wicket down. Sachin has to depart. It's 64 for 2. New man in. Kane. Okay, Harshad Matondkar. Explosive batter. Needs to get going straight away. He's been in some sublime touch these days. Needs to continue. Reverse sweep. Missed. Is he going to come back for the second? No. Just settling for one. Leg by, signal by the umpire. Officials in the middle. Yogesh Dabholkar. Yogesh. And Amey Naik. They will be partnered shortly by Rupesh Gawas as well. Me in the commentary box. Along with me, I have got Sir Ashok Naik and Sir Sandeep Pandre. Full toss delivery over covers. One bounce over the rows of 4. No chance for the fielder. No matter how quick you are, the outfield is lightning quick. Score moves on to 69 with that completion of 5 overs. 69 for the loss of 2 after 5. Match fixing, what a div. As this being very humid kind of atmosphere, and also the summer season in Goa. Keep yourself hydrated. Drink a lot of water. Keep yourself hydrated. Don't be out of breath. Keep water at regular intervals with you. Drink it. And keep yourself very cool. Meanwhile, change in bowling. It will be Shrikant Tiwari. (69) for the loss of 2 after completion of 5. 2 more remaining. Harshad Matondkar on strike. At this toss, the captain suggesting that 80-90 will be a good total on the surface. And certainly they are coasting along towards that 80-90. Goes down the ground and goes out of here. Hits a maximum. And some work for Tamba. Again, full and paying the price. Score moves to 75 with that maximum. Not really trying to hit it with so much power, just timing it down the ground for 6. This time again, didn't pick the slower delivery. Good delivery, nevertheless, dot delivery
Fabulous organizing this by Kendir Boys Morjim, with the leadership of Mandar Mohan Poke and his entire team. Fabulous trophies as well, all sponsored by Shri Pavan Morje, Sarpanch, Village Panchayat Morjim. Again, fielder is a spectator. That's gone over his head again. Score moves on to 81 with that 6. Some worrying signs as far as the Kendir Boys Morjim are concerned. Already gone on to 81 and still deliveries remaining. Again, repeat of the first. This time it's gone even further. Another 6. Precision of some top class batting by the match fixing Vatadev. Feed me delivery full, and Harshad Matondkar, too good a batsman to miss out on that one. Score moves to 87 with that 6. Still 2 deliveries remaining. Requesting the Naxar Boys and Dhruv Warriors Parsam, please come for a photograph. Photograph near the pendle. Both the teams, Naxar Boys and Dhruv Warriors Parsam. Slower delivery this time down the leg side. Monu behind it and will do exceedingly well to keep it for just 1. Score moves on to 88. As these two batsmen are very well set, definitely will be trying to get over 100 now. Bowling has been pretty ordinary. This time, oh, just gone over. Opportunity, but opportunity gone begging. After completion of 6, it's 88 for the loss of 2. 88 for the loss of 2 wickets after 6 overs. Match fixing Vatadev. Again a request to Naxar Boys and Dhruv Warriors Parsam. Please come for a photograph and then we'll have your toss. Naxar Boys and Dhruv Warriors Parsam. Entire team come for a photograph. Sadanand, Gajanan bowling the final over. Captain Morgan, as they call him. Let's see if Captain Morgan can restrict the extended run of low. 88 for the loss of 2. Last over remaining. Up and over, miscued, but will fall safe. Is he going to come back for second? No, just settling for 1. 89, 5 more deliveries remaining. Match coming up next. Naxar Boys to take on Dhruv Warriors Parsam. Again, a request for both the teams. Please submit your lineups and please come for a photograph. Again, no proper timing on the bounce of the fielder. Raju Dabolkar at point. Will be a single. Score moves to 90. So far has been pretty tidy with those slower deliveries off cutters that he's been bowling. Captain Morgan. Drilled down the ground straight to Sai. Will just be 1. 3 deliveries, 3 singles that have been taken. Down the ground, in the air, and gone. Couldn't have picked the man better. Straight to long off. And really good innings coming to an end. He's gone for 33. Siddesh Mendkurkar
played his part. 4 maximums and a boundary in that innings. Excellent innings coming to an end. 91 for the loss of 3. Last 2 deliveries remaining, and Latif Naik has come out to bat. We have got Kane at the other end, and it's Randy Orton, his partner. Again, this time over covers. No chance for the fielder. Well, he had to move 3 to 4 meters. He moved 1 to fetch the ball from the boundary. Score moves on to 95 with that boundary. Gets off the mark. Does Latif Naik. Short and wide and hammered over extra cover. Needs some field change. Wants that man on the boundary rope as sweeper cover. No, on the extra cover region. And the man from behind point has come in. Swing missed. Dot delivery to end the over. In fact, review has been taken. Third umpire will be in action to check the review. Check if that is a legal delivery or not. Meanwhile, again a call for Naxar Boys and Dhruv Warriors Parsim. Please come for a photograph. Naxar Boys and Dhruv Warriors Parsim. Please come for a photograph as early as possible. It's a fair delivery. So that will be a dot ball to end the innings. So 95 for the loss of 2 wickets. In fact, 3 wickets has been achieved by match fixing Matadev after being put into bat by Kendir Boys Morjim. So Kendir Boys Morjim will be requiring 96 in their 7 overs when they come out to bat. Meanwhile, it will be change in voice at the start of the innings. It will be Samir Pandre sir with you with his Marathi commentary. Meanwhile, a break. Again a call for Naxar Boys and Dhruv Warriors Parsim. Please quickly come for a photograph.
त्यानंतर सचिन गोवेकर आणि हर्षद हे फलंदाज कमालीचे यशस्वी ठरत आहेत व अक्षरशः षटकारांचा पाऊस या मैदानावर पाडत 90 पार करत तब्बल 95 धावांपर्यंत विसावला जातोय. तो मॅच फिक्सिंग कारापूर क्रिकेट संघाचा डाव निर्धारित 7 षटकात पण 7 षटकांमध्ये तब्बल 96 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. ते खिंडीर बॉईज मोरजिम क्रिकेट संघाला ज्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वेळेचं बंधन अनिवार्य आहे. दोन्ही संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी कारापूर संघ उपस्थित झालाय. तरी विनंती आहे खिंडीर बॉईज मोरजिम क्रिकेट संघाच्या सलामीवीरांना अतिशय शिस्तबद्धरित्या या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आणि त्याच शिस्तबद्धतेला अनुसरून आपल्या सलामीच्या जोडीला आपण मैदानावर पाठवायचं आहे. निर्धारित 7 षटकांचा सामना. आघाडीची 2 षटकं ही पॉवर प्लेची, 4थं षटक हे कंपल्सरी पिंक बॉल षटक, ज्या षटकामध्ये सर्व क्षेत्ररक्षक 30च्या रेषेच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण करताना पाहू शकतो. आणि निर्धारित 30व्या मिनिटाच्या सुरुवातीला 7वं षटक हे सुरू होणं गरजेचं. अन्यथा एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये ठेवण्याची शिक्षा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मिळू शकते. आणि एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी सूचना सर्व संघांना की डक आउट हा केवळ खेळाडूंसाठी आहे. म्हणजे जो खेळाडू कक्ष या ठिकाणी उभारला गेला आहे त्या खेळाडू कक्षामध्ये केवळ खेळाडूंनीच या ठिकाणी बसायचं आहे. जर संघाला प्रोत्साहन देणारे या ठिकाणी कोणी व्यक्ती त्या ठिकाणी आढळल्यात संबंधित संघाला 5 धावांचा अतिरिक्त दंड हा ठोठावला जाऊ शकतो. याची पूर्णता सूचना व याचं पूर्णता लक्ष सर्व संबंधित संघाने घेत आपला डग आउट केवळ खेळाडूंसाठीच खेळाडू कक्ष आहे या सूचनेकडे आपण लक्ष द्यायचं आहे. जाऊया मैदानावर. निर्धारित 7 षटकं 96 धावांचं एक कठीण असं लक्ष. सलामीची बिनीची जोडी साई परब व त्याच्या साथीला अनिकेत शेटगावकर ही मैदानावर गेलेली दिसते. तर गोलंदाजीची धुरा बहुधा या ठिकाणी सांभाळतोय तो हर्षद. पहिला चेंडू अनपेक्षित उसळी घेणारा, कदाचित शरीरवेदी अशा पद्धतीचा. स्क्वेअर लेगचे पंच अमेय नाईक यांचा इशारा येतोय तो नो बॉलचा. पहिला चेंडू कदाचित वॉर्मअपचा असा हा चेंडू होता आणि काहीसा संयम ढळतोय तो गोलंदाजाचा. त्याचा फायदा मिळतोय. एक शरीरवेदी चेंडू फेकला जातोय आणि या शरीरवेदी चेंडूला न जुमानता सरळ चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी जात 4 धावांनी यशस्वी डावाची सुरुवात होत 96 धावांचा पाठलाग करण्यास आम्ही सक्षम आहोत याचे ठोस निर्देश येत आहेत. फ्रीहिटचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा साई जरूर प्रयत्न करतोय. मात्र वेग एवढा भन्नाट होता चेंडू मागे की फलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्यापूर्वीच चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हाती विसावतोय आणि प्रयत्न हा मात्र प्रयत्न साईचा राहतोय. एका चेंडूचा खेळ समाप्त. 5 धावा या धावफलकावर. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू काहीशा धीम्या गतीचा सरळ झेल उडाला होता. तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज साईला बाद करण्याची नामी संधी होती. मात्र ज्या चुका आपण पहिल्या डावात अनुभवल्या त्याच चुकांची पुनरावृत्ती होताना दिसते. ती कारापूर संघाकडनं स्वस्तात साई बाद करण्याचं स्वप्न हे अधुरं राहते हर्षदचं आणि मोबदल्यात मिळते एकेर धाव. ही खिंडीर बॉईज संघाला 6 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीच्या चेंडूवर फटका टोलवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सरळ फेक गोलंदाजीच्या दिशेनं आली होती. त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय असं गोलंदाज सांगतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द करण्याची विनंती करतोय. खेळाडूंनी केलेली विनंती पंच स्वीकारतायत आणि अखेर निर्णय कोर्टात येतोय. तो तिसऱ्या पंचांच्या काय निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा याकडे सर्वांचं लक्ष हे लागलंय मैदानावर. मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये 6 धावा धावफलकावर पूर्ण झालाय. खेळ समाप्त होतोय तो 2 चेंडूंचा. तिसरा चेंडू प्रगतीपथावर. या चेंडूवर धावचीसाठी एक दाद मागण्यात येते आणि ती दाद योग्य आहे की अयोग्य याची शाश्वती तिसरे पंच काही क्षणातच आपल्या समोर देतील. बहुचर्चित अशी क्रिकेट स्पर्धा, मानाची अशी क्रिकेट स्पर्धा, गोवा राज्याची प्रतिष्ठेची अशी क्रिकेट स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झाला आहे आणि एक आकर्षण म्हणजे या स्पर्धेच्या साखळी फेरीच्या शेवटच्या दिवशी
सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्य यांचं जे नातं आहे ते नातं अधिक दृढ होण्यासाठी एक प्रदर्शनीय सामना द लिजंड ऑफ गोवा आणि द लिजंड ऑफ सिंधुदुर्ग या दोन संघामध्ये खेळवला जाईल. यानंतर सामना खेळवला जाईल तो अर्थातच असेल ध्रुव पेडनेम वर्सेस नागझर बॉईज या दोन संघादरम्यान. तरी विनंती आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना सामनापूर्वीचे सोपस्कार आपण पूर्ण करायचे आहेत. पंचांचा निर्णय येतोय फलंदाज नाबाद असल्याचा. नेमकं काय झालं होतं चेंडूवर पहा. चेंडू टोलवीला गेला होता. चेंडूचा प्रवास शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झाला होता. चेंडूची परती गोलंदाज हर्षदच्या दिशेने येते. चेंडू टिपण्याचा प्रयत्न हर्षद करतोय, मात्र त्या क्षणामध्ये चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतलाय योग्य वेळी की नाही यावर खातरजमा करणं शेष होतं. पंच या ठिकाणी खातरजमा करतायत. फलंदाज नाबाद असल्याचा निर्वाळा देत आहेत. 7 धावा धावफलकावर. फुलरलेन पदईचा चेंडू फलंदाजला जखडबंद करून ठेवणारा चेंडू या ठिकाणी गोलंदाज हर्षद याच्या करवी गणला जातोय. या चेंडूवर कोणताही प्रयत्न झाला नव्हता मोठा फटका मारण्याचा. बॉलर बॅक थाळी पदईचा फटका. स्वतः गोलंदाज हर्षद चेंडू अडवतोय. धावसंख्येत बदल नाही. 7 धावा धावफलकावर बिनबाद. 96 धावांचा पाठलाग करताना आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याशीच्या बराच बाहेर जाणारा. या ठिकाणी नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि अनुभवी पंच योगेश दाभोलकर यांच्या नजरेतनं हा चेंडू सुटत नाही. वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या या डावामध्ये आपलं खातं खोलते. वाईडच्या स्वरूपात दुसरी धाव एकंदरीत 8 धावा धावफलकावर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होतोय, मात्र पंच सांगतायत की चेंडूचा टप्पा उजव्या यष्टी बाहेर जाणारा असल्याने पायचीचा संभाव्य धोका फलंदाजासाठी उद्भवत नाही. एकेरी धाव लेगबाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात या षटकात निघते ती एकंदर तिसरी अवांतर धाव. एक नो बॉल, एक वाईड आणि त्यानंतर लेगबाईज आणि या 3 अवांतर धावांच्या मदतीनं एकेरी दुहेरी धावा, एक चौकार यांच्या मदतीनं 9 धावा बिनबाद धावफलकावर. हर्षदचा चेंडू ओव्हरपिच पदायचा. यावेळी मात्र योग्य शिक्षा ठोठावली जाते. चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय, मात्र वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं फटका जो टोलविला गेला त्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं फटका टोलवला गेल्याने षटकाची सांगता होते ती 2 धावांनी. संभाव्य चौकार रोखला जातोय. केवळ 2 धावा मिळत आहेत. दुहेरी धावांनी एकच धाव या ठिकाणी माफ करा मिळते. ज्या एकेरी धावेने दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय धावफलक किंदीर बॉईज क्रिकेट संघाचा. बिनबाद 10 धावा पाठलाग होतोय निर्धारित 7 षटकात 96 धावांचा डीजे. या ठिकाणी सुरू. डावखुराचा गोलंदाज चेंडू सरळ पॅड लाईन वरचा चेंडू पायाला स्पर्श करतोय. हलकीच दाद मागितली होती, ज्या दादेमध्ये उत्साह जास्त दिसत होता. अनुभवी पंच अमेयन नाईक ही दाद फेटाळतायत. लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव खिंडीर बॉईज क्रिकेट संघाच्या खाती जमा होते याचे स्पष्ट निर्देश येत आहेत. पण या एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 11 धावांवर. गोलंदाज रुद्रेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. 11 धावा. लोअर फुलटॉस पदईचा चेंडू. यावेळी मात्र 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरली जाते. शॉर्ट थर्डमॅन व वाईडिश गेलीच्या क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता डीप थर्डमॅन सीमारेषा पार होतोय. चौकाराच्या स्वरूपात धावफलक बदलतोय. 4 महत्वपूर्ण धावांचं योगदान परत एकदा साई परब याच्या खाती जमा होतंय. ज्या चौकारनं धावफलक वधारतोय तो 15 धावांवर. 96 धावांचा किल्ला गाठायचा असेल तर अशा चौकार षटकारांची आतषबाजी करणं अति महत्वपूर्ण बाब असेल. ते खिंडीर बॉईज क्रिकेट संघाला मात्र मनातील खलबत्त आम्ही पुरी करू देणार नाही या इराद्यानं रुद्रेश व त्याचे साथीदार कडवा प्रतिकार कारापूर क्रिकेट संघासाठी मैदानावर करताना दिसत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेने. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. आपल्या स्क्रीनवर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक हर्षद दिसतोय. चेंडू अडवून तत्परतेनं फेक गोलंदाज यष्टीरक्षकाच्या दिशेनं करतोय व माफक एकेरी धावेचं योगदान हे साई परब याच्या खाती जमा होतंय.
फटका सुरेख विसावला होता, मात्र या फटक्यावर मिळते ती केवळ एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक बदलतोय. 16 धावांवर परत या क्षेत्ररक्षक रोषणीत बदल हा केला जातोय. पुढे सरसावतोय पददल, त्याच्या जोरावर फटका टोलवीतोय. फटका टोलवायचा होता तो लॉंग ऑनच्या दिशेला, मात्र फटका जातोय तो डीप लॉंग लेगला. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आपल्या मागे जातोय, झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्नात कमालीची यशस्वीता त्याला प्राप्त होतोय व आघाडीची डोकेदुखी ठरणारी जी जोडी होती ती जोडी फोडण्यास अखेर रुद्रेशला सफलता प्राप्त ही होते. मात्र या पहिल्या सफलतेसाठी तब्बल 16 धावा या सांघिक मोजाव्या लागतायत. बाद होतोय अनिकेत झेलचिथोन व त्याची जागा घेण्यासाठी द लिजंड ऑफ गोवन क्रिकेट म्हणून ज्याचं नाव गोवा क्रिकेटच्या इतिहासामध्ये आदरानं घेतलं जातं. टेनिस बॉल म्हणा, लेदर बॉल क्रिकेट म्हणा, या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ज्यानं आपल्या नावाचं वलय निर्माण केलंय असा गुणवान खेळाडू गोवा राज्याचा तो म्हणजे राजेंद्र दाभोलकर याची वर्णी ही मैदानावर लागते. खिंडीर बॉईज क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना 16 धावा. धावफलकावर ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू फटका टोलविला जातोय, मात्र दुर्दैवीरित्या या साहसी फटक्याला झेलात परावर्तित व्हावं लागतंय व स्वतःचा भोपळा न फोडता किंबहुना 96 धावांचं जे ओझ त्या ओझ्याखाली, त्या दडपणाखाली राजू दाभोलकरला माघारी हे जावं लागतंय. संघासमोरील महत्वपूर्ण अडसर हा दूर होतोय आणि राजेंद्र दाभोलकरला बाद केल्यानंतर उत्साह पहा क्षेत्ररक्षण करणाऱ्या कारापूर क्रिकेट संघाच्या गोटामध्ये या ठिकाणी संचारलेला आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा या धावफलकावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती आणि त्याच अपेक्षांची पूर्तता करताना डावखुर हाताचा मंदगती गोलंदाज रुद्रेश याच्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न हा कागदावरच प्रयत्न म्हणून राहतोय व त्याचे रूपांतर झेलात होत प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज आता मात्र वरचढ ठरताना दिसत आहेत. ज्या संध्या मिळत आहेत त्या संध्यांचं सोन्यात रूपांतर होतंय व 2 महत्वपूर्ण अडसर हे दूर केले जात आहेत. रुद्रेश गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र सरळ फटका बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा चेंडूचा प्रवास होतोय तो मिडॉनला. यावेळी क्षेत्ररक्षण होतंय, चेंडू अडविला जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न रोखला जातोय. 3 चेंडू महत्वपूर्ण या दुसऱ्या षटकातील, सलग 2 सफलता, त्यानंतरचा निर्धाव चेंडू. अखेर सांगता होते पॉवर प्लेची यशस्वी ही कारापूर क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं नवीन फलंदाज या ठिकाणी अवनीश येतोय. चेंडू सुरेखरित्या टोलवतोय, धाव घेण्यात त्याला यशस्वीता प्राप्त होत नाही. प्रतिषटकामागे 8 धावांच्या धावगतीनं 96 धावांचा पाठलाग निर्धारित 7 षटकांमध्ये करताना केवळ 16 धावा आपण अनुभवतोय त्या खिंडीर बॉईज क्रिकेट संघाच्या. एक बहुचर्चित अशी क्रिकेट स्पर्धा, एक मानाची अशी क्रिकेट स्पर्धा. गेल्या वर्षापासूनच या स्पर्धेचा दबदबा होता आणि गतवर्षी ज्यावेळी स्पर्धा ही संपन्न झाली त्या दिवसापासूनच पुढील वर्षीची स्पर्धा कशी असेल अशी कुणकुण ही क्रीडा रसिकांमध्ये लागली होती. अखेर ती कुणकुण पूर्णत्वास येते. क्रिकेट रसिकांची आस पुरविली जाते. एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा मोरजी गावामध्ये आपण पाहतोय. सन्माननीय मंदारजी मोहन पोके यांच्या विद्यमानं या ठिकाणी खिंडीर बॉईज मोरजी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. तिसरं षटक डावातील प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज सचित याची वर्णी लागते. त्या सचितनं फलंदाजी करण्यात या ठिकाणी नाराज केलं होतं, मात्र त्याची उणीव गोलंदाजीत भरून काढणार या इराद्यानं सचित गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू हलकेच टोलविण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय तो सचितच्या दिशेनं. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडविला जातोय. एकेरी सहज धाव साई याच्या खाती प्राप्त होते. ज्या एकेर धावेने धावफलक बऱ्याच वेळेनंतर पुढे सरकतोय तो सांघिक 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज या ठिकाणी अवनीश हा सज्ज स्ट्राईकला.
आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका. फटका हवेत राहतोय. फटक्या मागे झेल घेण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न राहतोय. चेंडू सीमोल्लंघन करतोय व बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर एक आत्मविश्वासानं ओतप्रोत भरलेला फटका. अवनीश टोलवतोय, षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय व दमदार फटकेबाजी करण्यासाठी मी सिद्ध झालोय याचे स्पष्ट निर्देश प्रतिस्पर्धी संघाला तो देतोय. सांघिक 23 धावा धावफलकावर. डावातील तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर सचित. याही वेळी त्याच फटक्याची पुनरावृत्ती. यावेळी मात्र फटक्यामागे टायमिंग सजलं नव्हतं, फटक्यामागे ताकद नव्हती, आत्मविश्वास नव्हता, तर क्षेत्ररक्षकाला झेल टिपण्याची संधी निर्माण करून दिली होती. रूपांतर केलं जाते व षटकार टोलविल्यानंतर त्यानंतरचा चेंडू मोठ्या फटक्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न अवनीशचा हा प्रयत्नच राहतोय व तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात वैयक्तिक 6 धावांवर सांघिक 23 या धावसंख्येवर खिंडीर बॉईज क्रिकेट संघाला बसतोय तो तिसरा हादरा. नवीन फलंदाज विशाल याची वर्णी लागते. सफलता प्राप्त गोलंदाज सचित गोलंदाजी मार्कवर सज्ज. याही वेळी मोठा फटका सजवायचा होता, मात्र मनाजोगा फटका निघत नाही. एकेरी धाव पूर्णत्वास ही नेली जाते. जोपर्यंत धाव पूर्णत्वास नेली जाते पंचांचा इशारा येतोय तो लेग बाईचा, म्हणजे आणखी एक अवांतर धाव या डावातील नोंदली जाते. एका अवांतर धावेने सांघिक धावफलक खिंडीर बॉईज क्रिकेट संघाचा विस्थापित होतोय तो 24 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. उजव्या बाहेर बराच बाहेर जाणारा चेंडू. परत एकदा दोन्ही हात समांतर होत आहेत. पंचांचे वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावांची खैरात एका बाजूनं. दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडू एक निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. पाऊशतक सांघिक धावफलकावर 25 धावा ह्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा गोलंदाजी मार्कवर सचित. ओव्हरपेच चेंडू. यावेळी ताकद आजमावली जाते. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सिमरच्या दिशेनं, मात्र उंचपुरा हर्षद माटोणकर याला चेंडू चकवू शकत नाही. चेंडू सरळ हाती हर्षदच्या विसावतोय व ज्या चेंडूवर मोठ्या फटक्याची अपेक्षा फलंदाजाला होती त्या म्हणजे साईला, त्या मोठ्या फटक्याचे प्रयत्न हे प्रयत्नच राहत आहेत व चौथ्या गड्याच्या स्वरूपात त्याची खेळी ही समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय व 3 षटकांच्या सांगतेखेरीज अडखळत सुरुवात करताना 96 धावांचा पाठलाग करताना पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे खिंडीर बॉईज क्रिकेट संघाचा डाव हा कोसळतोय. एकतर्फी वर्चस्व आतापर्यंत राखला जातोय तो कारापूर क्रिकेट संघाकडनं. मात्र आतापर्यंत आघाडीच्या 3 षटकात जो एकतर्फी वर्चस्व राखलाय तो अधोरेखित करत विजयाची माळ कारापूर क्रिकेट संघाच्या गळी ओवली जाते की दुसऱ्या बाजूनं एक अनपेक्षित घटना या मैदानावर करत या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न खिंडीर बॉईज मोरजिम क्रिकेट संघाकडनं केला जातोय हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. पंचांचा इशारा येतोय तो पिंक बॉल षटकाचा व डावातील 4थं षटक सुरू होण्याच्या प्रतीक्षेत गोलंदाजी मार्कवर पाहायचा आहे कोण गोलंदाज हा सज्ज होतोय. तो 4 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा असा डाव अक्षरशः कोसळतोय खिंडीर बॉईज मोरजिम क्रिकेट संघाचा. नवीन फलंदाज किरण याची वर्णी लागते. किरण अर्थात नॉन स्ट्राईकला असेल तर स्ट्राईकला फलंदाज विशाल हे दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्यास सक्षम. मात्र पिंक ओव्हरमध्ये त्यांची परीक्षा असेल. खिंडीर बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ओव्हर षटक म्हणून ज्याला संबोधलं जातं. प्रतिस्पर्धी संघानं या षटकामध्ये तब्बल 24 धावा वसूल केल्या होत्या. पाहायचंय त्याची भरपाई केली जाते की नाही ते. आखूड टप्प्याचा चेंडू फटका पॉइंटच्या दिशेनं टोलविला जातोय. झेलात परावर्तित होतोय व पिंक बॉल षटकाची ही यशस्वी सुरुवात गोलंदाजाच्या दृष्टिकोनातनं होत 5वा हादरा बसतोय तो खिंडीर बॉईज मोरजिम संघाला. ज्या हर्षदनं फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर
3 षटकारांच्या सहाय्यानं तब्बल 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. गोलंदाजी करतानाही तो कमालीचा यशस्वी ठरलाय. पहिल्या षटकात एक सफलता त्याने प्राप्त पहिल्या षटकात यशस्वीतेच्या शोधात तो होता. उपलब्धता त्याला निर्माण झाली होती, मात्र झेल सुटला होता. त्यावर नाराज न होता आपलं कार्य तो पुढे सुरू ठेवतोय व पिंक बॉल षटकाच्या पहिल्या चेंडूवर जी पाटी गडी बाद करण्याची रिकामी होती ती भरून काढत आपल्या नावे एका बळीची तो नोंद करतोय व प्रतिस्पर्धी संघाला 5वा हादरा हा दिला जातोय. परदा गोलंदाजी मार्कवर हर्षद सज्ज. यावेळी मोठा फटका सचविण्याचा प्रयत्न, मात्र वेगामध्ये परिवर्तन केलं जातंय. एका मंदगतीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा फलंदाज श्रीकांत याचा प्रयत्नच राहतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षका करवी पूर्ण. धावा या दुर्लभ दिसत आहेत आणि या दुर्लभ असलेल्या धावांच्या शोधार्थ मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात फलंदाजांचे अयशस्वीता ही दिसते. आकृता पहिला चेंडू, यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. देखण्या फटका मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक नेत्रदीपक क्षेत्ररक्षण करतोय. तत्परतेनं फेक यष्टीरक्षकाच्या दिशेने येते व जोपर्यंत यष्टीरक्षक स्वतःला सावरतोय, ज्या धावेचा शोध घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय ती धाव अखेर श्रीकांतच्या खाती जमा होत सांघिक 26 धावा अशा खिंडीर बॉईज मोरजिम क्रिकेट संघाचा धावफलक आपण पाहतोय. चेंडू अक्षरशः खोदून काढला जातोय. चेंडूचा प्रवास मिड विकेटच्या दिशेने एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, मात्र सहजासहजी प्रतिस्पर्धी संघाला सीमोल्लंघन आम्ही करू देणार नाही. प्रयत्नांची शर्त करू, प्रतिस्पर्धी संघाचे मनसुबे आम्ही हाणून पाडू हा इरादा दिसतोय कारापूर संघाचा. आणि याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी एक कॅरेबियन स्टाईल केलेलं क्षेत्ररक्षण कमालीचं यशस्वी ठरतंय व संभाव्य चौकाराला केवळ 2 धावात हे रोखलं जातंय. दुहेरी धावांनी धावफलक वाढतोय. तो 28 धावांवर केवळ औपचारिकता शेष राहिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या सामन्यातील. हर्षदचा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडूला दिशा दिली जाते ती डीप लॉंग ऑनला. परत एकदा मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. संभाव्य चौकाराला साथ देणाऱ्या चेंडूला तो अडवतोय, रोखतोय. गोलंदाज हर्षदच्या दिशेनं परती करतोय व परत एकदा 2 धावांचं माफक यश हे फलंदाजाच्या खाती प्राप्त होते, ते म्हणजे किरणला. दुहेरी धावांनी धावफलक वधारतोय तो 30 धावांवर. 30 धावा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र ताकदीचा फटका. कोणतीही संधी नसेल क्षेत्ररक्षकाला असा अंदाज वर्तवला जातोय. अंदाज सत्यात या ठिकाणी वर्तित होतोय. षटकाराचा शिक्का बसतोय व बऱ्याच वेळ ज्या शोधार्थ फलंदाज होता त्या शोधार्थी सफलता या पिंक बॉल षटकाच्या सांगतीच्या चेंडूवर मिळते. 6 धावांनी धावफलक वधारतोय तो 36 धावांवर. खेळ समाप्त होतोय तो 4 षटकांचा. आघाडीची 4 षटकं बघता बघता संपुष्टात येत आहेत. अजूनही तब्बल 60 धावांची आवश्यकता. नाममात्र 18 चेंडूंचा खेळ हा बाकी. कागदावर समीकरण हे बरंच दूर दिसतंय, मात्र या दूर दिसणाऱ्या समीकरणाला जवळ काढण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत की दुसऱ्या बाजूनं जे यश फलंदाजीत मिळालं तब्बल सांघिक 95 धावा. गोलंदाजी करताना सुरुवातीच्या 4 षटकात आघाडीची फळी कापून काढली. त्याच वरचष्म्यावर अधोरेखित ठेवताना पहिल्या फेरीच्या सामन्याची विजयाची नोंद कारापूर संघाकडनं केली जाते की नाही हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय व यानंतरच्या 3 षटकांसाठी मी आमचे मित्र अशोक नाईक यांच्याकडे सामन्याची धुरा देतोय व काही क्षणापुरती आपली रजा घेतोय. धन्यवाद. छोटी गेंद इस बार और मिड विकेट बाउंड्री पर, डीप मिड विकेट बाउंड्री पर गेंद निकल गई सीमा रेखा से बाहर. सिक्सर और हमारे आकाश उर्फ डंबा दिखाई देते हुए गेंद को सुपुर्द करते हुए 4 ओवर समाप्त हुए. 3 ओवर का खेल बाकी है, 60 जो कि 60 रन चाहिए मैच को जीतने के लिए. और पहली गेंद पर आगाज होता हुआ मैदान पर मिड विकेट बाउंड्री पर सामने स्ट्राइक पर श्रीकांत और उन्हीं के साथ किरण, ये जोड़ी और गेंदबाजी करते हुए सिद्धेश मेंढकुरकर. छोटी गेंद इस बार थोड़ा सा ऑन द राइज खेला. जिस शॉट के लिए बिल्कुल जो कि उम्मीद थी वो नहीं लगा. मिड विकेट पर फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते और फिर से एक बार सिंगल बन गया स्कोर के खाते में. 43 रन पर पहुंचा टोटल स्कोर 5 विकेट के नुकसान पर. कोशिश बिल्कुल दोनों बल्लेबाज कर रहे हैं और देखना होगा आखिरकार. छोटी गेंद बैकफुट पर कट किया, गेंद हवा में इस बार, लेकिन शायद मुश्किल सा मौका था. कोशिश बहुत अच्छी रही, गेंद को फील्ड किया, बिल्कुल शरीर को झांक दिया गेंद के ऊपर, नहीं तो गेंद निकल भी सकती थी बाउंड्री लाइन पर क्योंकि कैच से बिल्कुल दूर थे. और जब तक गेंद को उठाते फील्ड करते थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में. एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने अपने बॉलिंग मार्ग पर. सिद्धेश मेंढकुरकर छोड़ा, इस बार जाने दिया.
गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। बल्लेबाजी में 33 रन, बिल्कुल शानदार बल्लेबाजी। उनके बाद सचिन गोवेकर ने बनाए 31 रन, हर्षद मातोंडकर ने 21 रन बनाए। और चलता हुआ पांचवा ओवर, स्लो ओवर। इस बार लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड पर, लॉन्गन वाइडिश लॉन्गन पर एक बार फिर से मौका बना। हर्षद मातोंडकर गेंद के नीचे आते, कैच को दबोचते, सफलता और एक मिलती हुई। छठे विकेट का पतन होता हुआ खिंडीर बॉयज मोर्जी क्रिकेट टीम का। ठीक है, वे हर्षद मातोंडकर इस ओवर को आगे बढ़ाते हुए सिद्धेश मेंडकुरकर फिर से स्लोवर वन, फिर से ऑन साइड पर गैप में। इस बार गेंद वाइडिश लॉन्गन और मिड विकेट के बीच में। बड़ी देर के बाद 4 रन जुड़ गए स्कोर के खाते में और इन 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन पर पहुंचा 6 विकेट के नुकसान पर। और एक ओवर का खेल समाप्त हुआ, यानी टोटल खेल समाप्त हुआ 5 ओवर का। आने वाले सिर्फ 2 ओवर का खेल बाकी है, यानी 12 गेंदों का अभी भी खेल बाकी है और मैच को जीतने के लिए चाहिए 48 रन। 12 चेंडूत 48 धावा। रुद्रेश आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। 2 ओवर का खेल बाकी है, 5 ओवर समाप्त हुए, 7 ओवर का मुकाबला, 5 गेंदबाज। और रुद्रेश खुद का दूसरा, जिन्होंने पावर प्ले में गेंदबाजी की थी। ऑन साइड पर खेला, इस बार एक सिंगल बनेगा स्कोर के खाते में। अपने पहले ओवर में 6 रन देकर 2 विकेट सफलता, जो 2 सफलता हासिल की थी। और वही रुद्रेश एक बार फिर से, जो कि अपने बॉलिंग मार पर। खेल शुरू हो चुका है छठे ओवर का। अब थोड़ा सा मुश्किल सा बनता हुआ मैदान पर धीरे धीरे इस मैच में खिंडीर बॉयज मोरजिम क्रिकेट टीम। ये पहला मुकाबला खिंडीर बॉयज मोरजिम चैंप्स 2025 पावर्ड बाय सर मंदार मोहन पोके और उनकी पूरी टीम। फुल टॉस गए, एक लेफ्ट शॉट सामने, लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर और एक विकेट चला गया टीम का, यानी 7वां विकेट वापस चला गया टीम का आउट होकर। डीजे विकेट वापस खिंडीर बॉयज मोरजिम क्रिकेट टीम के ओर से। और एक बल्लेबाज कवर पर खेला, सीधे हाथों में सफलता और एक मिलती हुई और एक कामयाबी मिलती हुई मैदान पर मैच फिक्सिंग वाटाडू कारापुर क्रिकेट टीम को। ठीक है,
रुपए का इनाम रखा है मोनू के लिए, लेकिन सिंगल बना स्कोर में, एक रन और मिला, स्कोर बढ़ता हुआ 50 रन टोटल पूरे होते हुए टीम के। एक बड़ा टोटल बनाया, 95 रन बनाए, 96 रनों का टारगेट रखा। मोनू के लिए इनाम है ये, हर चौके के लिए मोनू आपको 500 रुपए का इनाम रखा है। आगे निकल कर गेंद को ड्राइव किया इस बार और एक सिंगल बना। शायद बल्लेबाज की भी अच्छी सोच है, उन्होंने मौका दिया मोनू को एक बार फिर से। देखना होगा अगर मोनू के बल्ले से चौका निकला, हर चौके के लिए 500 रुपए का इनाम है। मैच लगभग दूर हो चुका है, लेकिन देखना होगा मोनू क्या करते हैं स्ट्राइक पर। अच्छी गेंद, एक यॉर्कर लेन के सामने खेला, अपने पालुत्र में गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। खेल समाप्त हुआ और 1 ओवर का यानी 6 ओवर का रुद्रेश का 2 ओवर का कोटा समाप्त हुआ और 4 विकेट चटकाते हुए बहुत अच्छा स्पेल किया रुद्रेश ने। टोटल दिए 9 रन, 2 ओवर कोई मेडन नहीं, 9 रन 4 विकेट। रुद्रेश की गेंदबाजी का विश्लेषण और देखना होगा अंतिम ओवर में मैच फिक्सिंग वाटाडू कारापुर क्रिकेट टीम की ओर से गेंदबाजी के लिए कौन आते। बल्लेबाजी बहुत अच्छी रही, 33 रन बनाए सिद्धेश मेंडकुरकर ने, सचिन गोवेकर ने बनाए 31 रन, हर्षद मातोंडकर ने बनाए 21 रन और उसी के बदौलत जो दूसरे विकेट के बीच में बड़ी साझेदारी बनी 60 रनों के मैच को मजबूत कर गई। एक अच्छा टोटल 7 ओवर में खड़ा कर दिया और सामने विकेटों का सिलसिला जारी रहा, खास करके राजेंद्र दाभोलकर बहुत जो कि एक अच्छा शॉट था, लेकिन लॉन्ग अप पर फील्डर के हाथों में कैच और उन्हीं के बाद लगातार एक के बाद एक विकेटें गिरती गई और पहले मैच में लगभग सामने जो कि पकड़ मजबूत कर दी। मैच फिक्सिंग वाटाडू कारापुर क्रिकेट टीम ने यह गेंद इस बार ऑन साइड पर बल्ला घुमाया, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। आने वाले मैच का टॉस हो चुका है, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का गेंदबाजी का फैसला किया है ध्रुव वॉरियर्स क्रिकेट टीम ने। ऑफ स्टंप पर थोड़ी सी ज्यादा उछाल लेते हुए कट करना चाहते थे, ऑफ साइड पर फिर से गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं और टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है ध्रुव पारसे क्रिकेट टीम ने। इस बार एक अच्छा शॉट ऑफ साइड पर, अपर कट का कवर पॉइंट पर फील्डर है, एक सिंगल बनेगा और लगभग मैच समाप्ति के और मैच में औपचारिकता बाकी। लतीफ गेंदबाजी कर रहे, सिर्फ 3 गेंदों का खेल बाकी है और स्कोर हो चुका है टोटल 52। लॉस ऑफ 8 विकेट, 52 रन 8 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप पर अच्छी लाइन पर एक डॉट गेंद। अंतिम ओवर का खेल, सिर्फ 2 गेंदों का खेल बाकी है। शानदार ट्रॉफी है और हर मैच के साथ मैन ऑफ द मैच है। गेंदबाजी भी अच्छी रही, मैच फिक्सिंग वाटाडू कारापुर क्रिकेट टीम की और उसी के साथ बल्लेबाजी भी अच्छी रही थी। इस बार घूम कर मारा गेंद को ऑन साइड पर और फिर से एक बार जो कि सिंगल शॉर्ट स्क्वायर लेग पर गेंद विकेट कीपर जाते, गेंद को फील्ड करते, 1 रन आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। कमेंट्री बॉक्स में से स्वागत करेंगे और एक बिल्कुल जो कि लंबा सफर धुंड तुलसकर, सर आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। ओवर पेज गेंद, इस बार एक लेफ्ट हैंड शॉट और सीधी गेंद जो कि लॉन्ग ऑन पर और यहीं पर जो कि मुकाबला पहला टूर्नामेंट का समाप्त हुआ। थोड़ा सा एक तरफी मुकाबला, जो बल्लेबाजी होनी चाहिए थी इस विकेट पर वो नहीं हुई खिंडीर बॉयज मोरजी क्रिकेट टीम की। और देखना होगा हमारे स्कोर के साथ चर्चा होगी और आखिरकार मैन ऑफ द मैच के लिए आपके लिए जानकारी हम जरूर देंगे। बिल्कुल चर्चा बहुत हुई, 4 विकेट जरूर चटकाए थे रुद्रेश ने जो अपने 2 ओवर में, लेकिन बल्लेबाजी में शुरू में जिन्होंने शानदार शुरुआत की थी, अपने टीम के लिए एक बड़ा स्कोर खड़ा कर दिया था। गेंदबाजी में 1 विकेट, बल्लेबाजी में 33 रन। सिद्धेश मेंडकुरकर जो पहले मैच के मैन ऑफ द मैच, श्याम कलंगुटकर, सिद्धेश मेंडकुरकर जो पहले मैच के मैन ऑफ द मैच।